आणि म्हणून कामांना अधिक गती द्यावी लागेल ही वस्तुस्थिती आहे. कारण यावेळेला आपण जवळपास 35 ते 40 हजार कोटी रुपये खर्च नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी या ठिकाणी करतो आहोत. घाटाची कामं आहेत, रस्त्यांची कामं आहे, सिवरेज ट्रीटमेंटची कामं आहेत आणि त्यामुळे या सगळ्या कामांना गती देणं आवश्यक आहे. तशी कामं खरं म्हणजे आउटर रिंग रोड जो आहे तो आपल्यासाठी नाशिक शहरासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भूसंपादनाला थोडा विलंब त्या ठिकाणी लागत होता, पण आता तोही प्रश्न संपलेला आहे. काही ठेकेदारांच्या अडचणी होत्या त्यासुद्धा सॉल्व्ह झालेल्या आहेत आणि आज मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय कडक सूचना सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत. काम वेळेत पूर्ण झालं पाहिजे, ते अतिशय दर्जेदार असलं पाहिजे, क्वालिटीच्या संदर्भामध्ये कुठे तडजोड होता कामा नये अशा कडक सूचना त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि गरज पडल्या दर महिन्याला माननीय मुख्यमंत्री कुंभमेळ्याचा आढावा या ठिकाणी घेतील. कारण यावेळेचा कुंभमेळा हा अतिशय आगळा वेगळा होणार आहे. गेल्यावेळी 3-3.5 भाविक या ठिकाणी आलेले होते, यावेळेला 10 ते 12 कोटी भाविक म्हणजे 4 पट अधिक भाविक या ठिकाणी येणार आहेत. आणि म्हणून मग त्या संदर्भात आम्हाला तेवढ्या सोयीसुविधा सुरक्षा ही सुद्धा या ठिकाणी द्यावी लागेल. हा कुंभ सुंदर व्हावा, स्वच्छ व्हावा, हरित व्हावा आणि सुरक्षित व्हावा यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे. भाऊ, मात्र जे काही खड्डे आहेत त्या खड्ड्यांवरून खरं तर खूप नाराजी पाहायला मिळाली. ज्यांचं काम देखील बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले अशी देखील माहिती मिळते आणि लवकरात लवकर ही सुधारणा नाशिक शहरातले जवळपास जे मुख्य रस्ते आहेत ते सर्व आपण आता सिमेंट काँक्रीटचे करणार आहोत. पुढचे 30-40 वर्ष कुठे खड्डा पडणार नाहीत अशी काळजी आपण या ठिकाणी घेतो. पण हे होत असताना मग रस्त्यांची कामंही सुरू आहेत आणि म्हणून मग अर्धा रस्ता सुरू आहे, अर्धा रस्ता बंद करण्यात आला आहे का तिथे काम सुरू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी रस्ते पडलेले आहे. ही वस्तुस्थिती आहे. नाशिककरांना त्रास होतो आहे, होणार आहे हे मी आधी सांगितलेलं होतं. माफी दिलगिरी व्यक्त केली होती, माफी मागितलेली होती. पण आता या संदर्भामध्ये अतिशय कडक सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. आपण बघितलं असेल गेल्या आठवड्यामध्ये 3 दिवस मी नाशिकला ठाण मांडून बसलो होतो. त्या ठिकाणी रस्ते बुजवण्याच्या कामावर स्वतः मी हजर होतो, आमचे सर्व अधिकारी होते, पदाधिकारी होते आणि 7 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये सगळे रस्ते आम्ही बुजवू असंही मी या ठिकाणी सांगितलं होतं. ते काम अतिशय वेगाने सुरू आहे, जोरात सुरू आहे. येथे अजून 2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये हे सगळे रस्ते या ठिकाणी बुजवले जातील. मात्र राज ठाकरे आज नाशिकच्या कुंभमेळ्याचं काम जे आहे ते सगळे गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं. गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरना तुम्ही कुंभमेळ्याचं काम मला वाटतं राज ठाकरे साहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. त्याला मी सगळी कामाची यादी देतो. आता जवळपास शहरामध्येच 1,500 कोटीचे कामं सुरू आहेत, त्यातले ठेकेदार त्यांनी सांगावेत. आउटर रिंग रोड सुरू आहे, त्याचे ठेकेदार ठरलेले आहेत, ते सुद्धा त्यांची यादी त्यांना देतो, त्यांनी ती बघावी. घाटाचे कामं चाललेले आहेत, सर्व कामांची यादी मी त्यांना देतो आणि त्यांनी सांगावं याच्यामध्ये बाहेर राज्यातले ठेकेदार कोण आहेत. आता खरं म्हणजे ऑनलाईन टेंडर असल्यामुळे ते कोणी भरू शकतं, तरीसुद्धा या ठिकाणी कोण कोण बाहेरच्या राज्यातले ठेकेदार आहेत हे त्यांनी आम्हाला सांगावं. आणि ते वारंवार म्हणतात भ्रष्टाचार सुरू आहे. मी त्यांना सगळ्या कामांची यादी देतो. या कामांमध्ये तुम्हाला म्हणजे मला सांगायला हरकत नाही, महापालिकेचे कामं आहे 20%, 22%, 25% बिलो गेलेले आहेत. परवा आम्ही दुरुस्तीचे कामं काढलेत गेल्या आठवड्यात 15 दिवसापूर्वी 30% बिलो, 35% बिलो ही त्या ठिकाणी कामं निघालेत. मग यात भ्रष्टाचार कसा असू शकेल? 30 आणि पूर्ण ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये पारदर्शकता आहे. 30-30, 35-35% कामं बिलो जात आहेत. फायबर केबलचं काम निघालं तिथं 42% बिलो गेलेलं आहे. आणि मग त्यांनीच मला सांगावं की याच्यामध्ये कोणता भ्रष्टाचार झालेला आहे. उगाच काहीतरी अपुऱ्या माहिती आधारावर किंवा राजकीय स्टेटमेंट करायचे कशासाठी करतात आपण? आपण आधी माहिती घ्या, जाणून घ्या आणि यात 1% जरी तथ्य असेल कुठल्या कामामध्ये तर तुम्ही आम्हाला सांगा की हे काम तुम्ही अभाव दिलेलं आहे, हे काम मॅनेज करून दिलेलं आहे, हे त्यांनी मला सिद्ध करून दाखवावं. पण विनाकारण काहीतरी घाणेरडा करू नका. कुंभमेळा आपल्या सर्वांसाठी आस्थेचा विषय आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचार आहे, निकृष्ट काम चालू आहे. याच्यासाठी आपण IITची नियुक्ती केलेली आहे, आपण टिस्को टाटा कंपनीची नियुक्ती केली क्वालिटीच्या बाबतीमध्ये. इथे माननीय मुख्यमंत्री महोदयांचे सक्त आदेश आहेत की इथे कुठेही तडजोड करायची नाही.